खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यात पुराचा धोका वाढला. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना. पुण्यात पावसाचं धुमशान. जनजीवन विस्कळीत. लष्करी जवानांकडून मदत कार्य सुरू. पूल पाण्याखाली. रस्ते बंद. वाहतूक कोंडी आणि दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. पालकमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा. नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर पाचारण. घाबरू नका अजितदादांचं आवाहन. तर अधिकाऱ्यांना फोन करत पंचनामे करण्याच्या सूचना. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील 8 जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, नवी मुंबई, सातारा, कोल्हापुरात 2 दिवस शाळा बंद असणार. 10वी आणि 12वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले. राज्यभरात पावसाचा कहर असल्याने शासनाचा निर्णय. 10वीची 16 ते 30 जुलै तर 12वीची 16 ते 8 ऑगस्टच्या कालावधीत पुरवणी परीक्षा. कोयना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. नागरिकांचं स्थलांतर. मुंबईभोवती पाणीच पाणी. रत्नागिरी, सातारा, रायगडला उद्या रेड अलर्ट. मिठी, उल्हास नद्या तुडुंब धोक्याची पातळी ओलांडली. तर कल्याणखाडी किनारीलगतचं जनजीवन विस्कळीत. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात गंभीर पूरस्थिती. जनजीवन विस्कळीत. पुरामुळे 50 रस्त्यांसह 5 राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक बंद. तर सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याजवळ 200 नागरिक अडकले. मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले. दमदार पावसामुळे जलाशयांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा. विधानसभेला 225 ते 250 जागा स्वबळावर लढण्याची मनसेची घोषणा. काही करून मनसेला सत्तेत बसवणार. राज ठाकरेंचा निर्धार. मराठी माणसाला नो एंट्री म्हणणाऱ्या अंधेरीतील आर्या गोल्ड कंपनीला मनसेचा दणका. मालकाने महाराष्ट्राची माफी मागितली. कंपनीच्या जाहिरातीत नॉन महाराष्ट्रीयन असा केला होता उल्लेख. पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर. वायसीएमच्या डीनकडून क्लीन चिट. मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे. फिजिओथेरपिस्टना डाव्या पायात कोणतीही इजा आढळली नसल्याची माहिती. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार. सूत्रांची माहिती. यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्लीत पूजा खेडकरवर गुन्हा दाखल. कांदा उत्पादकांना मोठा दिलासा. नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबँक. अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणार. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय.